नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. टुडे वी विल स्टार्ट आवर न्यू लेसन नंबर 10, बँक्स अँड सिम्पल इंटरेस्ट. At the starting we will learn about bank. What is bank? So all descriptive is given in on this page. So let us start. A bank is a government recognized institution that carries out transaction of money. So this definition is given to us that a bank is a government recognized institution. बघा, गव्हर्नमेंट रेकग्नाइज आहे, सरकार मान्य असं आपण ज्याला म्हणतो, अशी संस्था दॅट कॅरीज आउट ट्रान्झॅक्शन ऑफ मनी, जी पैशांचे व्यवहार करते, देवाणघेवाण करते. सो त्याला म्हणतात बँक, आणि हे आपल्याला माहिती आहे. पुढे बघूया. बँक्स मेक इट इज इझियर टू प्लॅन द यूज ऑफ मनी, दॅट इज टू डू फायनान्शियल प्लॅनिंग. पैशांचा विनियोग कसा करायचा, त्यांचं नियोजन कसं करायचं, संपत्तीचं नियोजन कसं करायचं, या संदर्भातल्या काही गोष्टी बँक करत असते. वी कॅन आयदर डिपॉझिट कॅश मनी इन द बँक और विड्रॉ कॅश फ्रॉम इट. आपण पैसे भरतो सुद्धा बँकेमध्ये आणि बँकेतून पैसे काढतो सुद्धा. फॉर दॅट पर्पज वी मस्ट ओपन अन अकाउंट इन अ बँक. बँक अकाउंट होल्डर्स, बँक अकाउंट्स आर व्हेरियस काइंड्स. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपलीसुद्धा शाळेमध्ये बँक आहे की नाही. विद्यार्थी बँक, स्टुडंट बँक आहे. मग त्याच्यामध्ये सुद्धा आपण आपलं अकाउंट ओपन करतो, बरोबर की नाही. आणि मग त्या अकाउंटमध्ये आपल्याकडे दर मंगळवार ठरलेला आहे, आपण दर मंगळवारी आपण काही पैसे भरतो, आपल्याला जसे शक्य होतात ते खाऊचे पैसे वाचवलेले. आणि मग जेव्हा आपल्याला गरज लागते, सहलीच्या वेळेला असेल किंवा इतर काही वेळेला, त्यावेळेला आपण ते पैसे काय करतो, बँकेतनं काढून घेतो, बरोबर. सो तशाच टाईपचं काम आपल्या आजूबाजूला असलेल्या ज्या बँका असतात त्या बँका करतात. आपल्याला माहिती आहे, आपल्या आजूबाजूला खूप साऱ्या बँका आहेत, जशी बँक ऑफ इंडिया आहे, बँक ऑफ महाराष्ट्र आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, जनता सहकारी बँक आहे, RDCC आहे. खूप साऱ्या बँका तुमच्या आजूबाजूला आहेत, तुम्हाला माहिती आहे. ट्रान्झॅक्शन्स होत असतात. तुमचीसुद्धा बऱ्याच लोकांची अकाउंट्स स्कॉलरशिपच्या निमित्ताने सुद्धा वेगवेगळ्या ह्याच्यासाठीची तुमची अकाउंट्स ओपन केलेली असणार, त्यामुळे तुम्हीसुद्धा कधी ना कधीतरी बँकेमध्ये नक्की जाऊन आलेले असणार. त्यामुळे तुम्हाला बऱ्यापैकी माहिती नक्कीच आहे. आणखीन काही गोष्टी आपण डिटेल्स बँकेच्या संदर्भातल्या समजून घेऊया. बघा, सो डिफरंट टाईप्स ऑफ अकाउंट्स. मग त्याच्यामध्ये बँकेमध्ये वेगवेगळ्या टाईप्सची अकाउंट्स असतात. पैशांची देवाणघेवाण जी होते ती वेगवेगळ्या अकाउंट्सच्या माध्यमातून होते. सो हाव व्हेरियस टाईप्स ऑफ अकाउंट्स आर देअर. आता कुठली आहेत ती बघूया. बघा, सो फर्स्ट वन इज करंट अकाउंट. आणि हे जे करंट अकाउंट आहे ना, हे ट्रेडरसाठी असतं, म्हणजे जे व्यापारी लोक आहेत त्यांच्यासाठी असतं. मग काय आहे स्पेशालिटी फॉर करंट अकाउंट, बघूया. द करंट अकाउंट इज मेनली फॉर ट्रेडर्स. बघा, व्यापाऱ्यांसाठी, आणि दोज डिलिंग इन मनी ऑन अ डेली बेसिस, ज्यांना रोज पैसे बँकेत भरायचे आणि बँकेतून काढायचे, अशांसाठी हे करंट अकाउंट असतं. बघा, आणि आपल्याला माहिती आहे, आता समजा एखादा पेट्रोल पंपाचं एक्झाम्पल घेतलं तर पेट्रोल पंपावरती खूप सारे पैसे जमा होत असतात. मग असे पैसे ठेवणार कुठे? मग असे पैसे काही तासांनी आपल्याला बँकेत भरावे लागतात. आणि समजा गाडी आली पेट्रोलची, तर त्यांना पैसे द्यावे पण लागतात. मग अशा वेळेला ते पैसे काढायचे पण असतात. मग अशा प्रकारचं जे काही ट्रान्झॅक्शन असतं, सो त्याच्यासाठी हे करंट अकाउंट असतं. बघा, अन अकाउंट होल्डर कॅन डिपॉझिट और विड्रॉ मनी एनी नंबर ऑफ टाइम्स इन अ डे. बघा, दिवसातनं किती वेळा पैसे काढू शकतो आणि किती वेळा पैसा भरू शकतो करंट अकाउंटमध्ये. तर बँक इश्यूज ए पासबुक फॉर दिस अकाउंट. पासबुक देते आणि ऑल्सो ए चेकबुक ऑन अ डिमांड. आपण जर डिमांड केली तर चेकबुक पण मिळतं. आणि द बँक डज नॉट पे एनी इंटरेस्ट ऑन द मनी इन दिस टाईप ऑफ अकाउंट. ह्या टाईपचं जे अकाउंट असतं त्याच्यावरती बँक कोणताही इंटरेस्ट म्हणजे व्याज, जादाचे जे पैसे असतात आपले, तर ते आपल्याला या अकाउंटमध्ये मिळत नाही. एक सेफ्टी अकाउंट अशा टाईपचं हे करंट अकाउंट असतं. बघा, आणि मनी कॅन ऑल्सो बी विड्रॉन और डिपॉझिटेड बाय चेक. चेकने सुद्धा पैसे देवाणघेवाण केले. सो करंट अकाउंट जे आहे ते व्यापाऱ्यांसाठी महत्त्वाचं असतं. आपल्यासाठी लक्षात ठेवायला आपल्याला हे हरकत नाही. ओके, भविष्यात आपल्याला हे उपयोगी पडेल. सेकंड टाईपचं अकाउंट बघा, सेव्हिंग्ज अकाउंट. हे जनरल अकाउंट असतं. सगळ्यांची आपण जी सगळी काढतो की नाही, ती जनरली सेव्हिंग्ज अकाउंट असतात. मग ह्याच्यात काय असतं बघा, ए पर्सन कॅन डिपॉझिट ए मिनिमम अमाऊंट अँड ओपन अ सेव्हिंग अकाउंट. काही बँकांनी आता सुरू केले बघा, एक 500 रुपये मिनिमम अकाउंट पाहिजे, 100 रुपये पाहिजेत, आणि मग 100 रुपये बॅलन्स असेल तर तुम्ही नवीन अकाउंट काढू शकता. मग तशा टाईपचे एक मिनिमम अमाऊंट आपण ठेवू शकतो. अँड ओपन ए सेव्हिंग्ज अकाउंट. इन सम बँक्स नो मिनिमम अमाऊंट इज रिक्वायर्ड फॉर ओपनिंग अन अकाउंट. काही ठिकाणी पैसे नाही लागत, 0 बॅलन्सवरती पण अकाउंट ओपन करू शकतो. द बँक पेज सम इंटरेस्ट ऑन द बेसिस ऑफ डेली क्रेडिट बॅलन्स इन द अकाउंट. तर याच्यामध्ये बँक काय करते, इंटरेस्ट देते आपल्याला.
हां, जसं करंट अकाउंटमध्ये इंटरेस्ट मिळत नाही, व्याज मिळत नाही, तसं सेव्हिंग अकाउंटमध्ये मात्र इंटरेस्ट आपल्याला मिळत असतं. देर आर सम रेस्ट्रिक्शन्स ऑन हाऊ ओपन मनी कॅन बी विथड्रॉन फ्रॉम दिस अकाउंट. पण रेस्ट्रिक्शन्स असतात बघा, रोज कधी जा आणि कधी म्हणजे रोज आपण पैसे काढून घालू शकतो असं नाही आहे. तर त्या ठिकाणी ठराविक असतं बघा, काही दिवसातनं अमुक वेळास तुम्ही पैसे भरू शकता किंवा पैसे काढू शकता, अशी रेस्ट्रिक्शन्स मात्र या ठिकाणी असते. फॉर दिस अकाउंट टू द बँक इश्यूज ए पासबुक अँड ऑन अ डिमांड अ चेकबुक. इथं सुद्धा पासबुक आणि मागणीनुसार आपल्याला चेकबुकसुद्धा मिळत असते. तिसऱ्या टाईपचं अकाउंट जे आहे ते दॅट इज रिकरिंग डिपॉझिट अकाउंट. बघा आता रिकरिंग शब्द आला. रिकरिंग म्हणजे काय, परत डिपॉझिट म्हणजे भरायचे, म्हणजे पुन्हा भरायचे. मग आपल्याला माहिती आहे रिकरिंग डिपॉझिट अकाउंटलाच मराठीमध्ये आर डी असा शब्द आहे. आपण जनरली शब्द ऐकला असेल आर डी, आणि बऱ्याच लोकांच्या आर डी असतील, पण पोस्टामध्ये वेगवेगळ्या सोसायटीजमध्ये आर डी असतील. सो त्याच टाईपचं अकाउंट आहे बघा रिकरिंग डिपॉझिट. मग त्याच्यामध्ये काय असतं बघा, दी अकाउंट होल्डर कॅन डिसाईड दी अमाऊंट टू बी डिपॉझिटेड एव्हरी मंथ इन द अकाउंट. दर महिन्याला भरायची असते. मग तसंच पिग्मी अकाउंट पण असतं. आपल्याला माहिती आहे पिग्मीचे रोज येतात ना, पिग्मी एजंट आपल्याकडे, आणि रोज घेऊन जातात. तसं रोज न येता इथं महिन्याला असतं बघा. महिन्याची एक ठराविक अमाऊंट असते, 100 रुपये, 500 रुपये, 1000 रुपये, तेवढे दर महिन्याला भरत जायचे. द बँक गिव्ज अन इंटरेस्ट ऑन द डिपॉझिट विच इज मोर दॅन द पेड फॉर द सेव्हिंग्ज अकाउंट. आणि ह्याच्यातलं जे इंटरेस्ट असतो तो जरा जास्त असतो सेव्हिंगपेक्षा. सच अन अकाउंट इट मीन्स ऑफ कंपल्सरी सेव्हिंग. बघा हे कंपल्सरी, इथले पैसे आपण काढू शकत नाही मध्येच पूर्ण व्हायच्या आधी. समजा 3 वर्षाची असेल किंवा 1 वर्षाची असेल ही आर डी आपली, तर आपण त्याच्या आधी पैसे हे काढू शकत नाही. ते 1 वर्षाने किंवा 5 वर्षाचे असेल तर 5 वर्ष पूर्ण झाल्यावरच आपण सगळे पैसे इथले काढू शकतो. सो ऑफन इट इज कन्व्हिनियंट टू हॅव अ जॉईंट अकाउंट फॉर सेव्हिंग. जॉईंट अकाउंट हा सुद्धा प्रकार आपल्याला माहिती आहे, आणि आपल्यापैकी बऱ्याच लोकांची जॉईंट अकाउंट असतील सुद्धा. लहान मुलं आहेत त्याच्यामुळे लहान मुलं आणि त्याची आई, किंवा लहान मुलगा आणि त्याची बाबा, अशा प्रकारचं एक जॉईंट अकाउंट असतं. किंवा काही वेळेला हजबंड वाईफ असतं, पती पत्नीचं असतं, किंवा काही वेळेला बिझनेस करतात तर बिझनेसमधल्या पार्टनर्सचं असतं जॉईंट अकाउंट. ओके. सो हाऊसिंग सोसायटीज, ट्रस्ट ऑफ व्हॉलंटरी एजन्सीज एक्सेट्रा, याच्यासाठी काय असतात, एकापेक्षा जास्त व्यक्तींचं एकच अकाउंट असतं, त्याला म्हणायचं जॉईंट अकाउंट. नेक्स्ट बघा अकाउंट दॅट इज फिक्स्ड डिपॉझिट. फिक्स्ड म्हणजे काय, फिक्स्ड. बघा डिपॉझिटर डिपॉझिट्स ए सर्टन अमाऊंट फॉर ए फिक्स पिरियड. एक ठराविक कालावधीसाठी ठराविक पैसे आपल्याला जमा करायचे, ठेवून द्यायचे, आणि ते त्या ठरलेल्या कालावधीनंतर काढले की तर आपल्याला काय मिळतो, इंटरेस्ट मिळतो. आणि या प्रकारच्या अकाउंटमध्ये पण इंटरेस्ट रेट हा जास्त असतो. बघा दिस डिपॉझिट अट्रॅक्ट्स अ ग्रेटर रेट ऑफ इंटरेस्ट दॅन द सेव्हिंग्ज अकाउंट. सगळ्यांपेक्षा जास्त इंटरेस्ट आपल्याला इथे मिळतो फिक्स्ड डिपॉझिट. म्हणजे काय, 10,000 रुपये जर आपण ठेवले 5 वर्षासाठी तर आपल्याला 20,000 रुपये मिळणार, असं असू शकतं. हां, अशा प्रकारच्या स्कीम्स असतात. हवेवर दीज रेट्स आर डिफरंट इन डिफरंट बँक्स. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे रेट्स असतात. सिनियर सिटीजन्स गेट ए स्लाइटली ग्रेटर रेट ऑफ इंटरेस्ट दॅन द युजल. सिनियर सिटीजनला जरा जास्त रेट असतो, एक 0.5% वगैरे जास्त रेट असतो, 0.5% किंवा 1%. सो हे एक फिक्स्ड डिपॉझिटचं अकाउंट आहे. एक महत्त्वाची गोष्ट बघा, हे आपल्याला सगळ्यांना ह्या गोष्टी माहिती आहेत. ATM, क्रेडिट अँड डेबिट कार्ड्स. आपल्याला हे माहिती आहे बघा, ATM कार्ड, क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड्स. आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या घरी पालकांकडे हे असतील. बघा ATM म्हणजे काय म्हटलं बघा, अॅन ATM इज अ ऑटोमॅटिक टेलर मशीन. पैसे देणारं मशीन बघा, ऑटोमॅटिक. कार्ड इज यूज टू विड्रॉ. ATM कार्ड इज यूज टू विड्रॉ कॅश विदाउट गोईंग टू बँक. बँकेत जायची गरज नाही, बँकेत न जाता सुद्धा आपण ATM सेंटरला जाऊन काय करतो, पैसे काढतो, बरोबर ना. क्रेडिट कार्ड और डेबिट कार्ड इज यूज टू कॅरी आउट ट्रान्झॅक्शन विदाउट युझिंग कॅश. हे आपल्याला माहिती आहे, आपण मोठी खरेदी वगैरे करतो मोठमोठ्या दुकानामध्ये, त्यावेळेला सुद्धा आपण हे क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड आपण स्वाईप करतो, आणि त्याच्या थ्रू पैसे कॅश न वापरता इलेक्ट्रॉनिक मनीच्या माध्यमातून ट्रान्झॅक्शन होत असतात. अँड अकाउंट होल्डर कॅन गेट सच अ कार्ड ऑन रिक्वेस्ट टू द बँक. बँकेला रिक्वेस्ट केल्यावर आपल्याला अशा टाईपची कार्ड्स मिळत असतात. सो ऑल दिस अबाउट बँक अँड सिम्पल इंटरेस्ट. ओके. सो अबाउट बँक, आपण बँकेसंबंधी माहिती घेतली. सो थँक्यू.